नवनाथ रामनाथ नवले हे नांदगाववरून माझ्याकडे शेतकरी आले. यांचा विषय आहे फिजिक्सवाला क्लास संदर्भात. फिजिक्सवाला क्लासनी गेल्या जून महिन्यापासून यांना कसं फिरवलंय आणि काय विषय होता नेमका यांच्या तोंडून आता आपण प्रत्यक्ष तो ऐकू. काय विषय झाला होता? तर माझा मुलगा 12वी झाल्यानंतर ना नीट ड्रॉपर बॅचसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं आणि त्यांचे पण कॉल यायचे किंवा आमच्या फिजिक्सवाला क्लासला तुम्ही ॲडमिशन घ्या, खूप शिकवणं वगैरे चांगल्या दृष्टीनं आमचे टॉपर विद्यार्थी असतात. या दृष्टीनं आम्ही त्यांचा मग क्लास जॉईन केला आणि तर त्यात आमचं काही दक्षिण जॉईंट सिलेक्शन टेस्ट म्हणून अशी मुलांना परीक्षा पण दिली होती. त्याचा रिझल्ट वेटिंगला होता आणि आम्ही त्यांना सदरची कल्पना दिली असता तर ते म्हणजे बाबा जरी तुमचं ॲडमिशन कॅन्सल झालं, फी भरली असली तरी तुम्हाला रिफंड भेटेल. म्हणून या दृष्टीनं आम्ही त्यांच्याकडं ॲडमिशन घेतलं. 1 जूनला ॲडमिशन घेतलं, क्लास 3 जूनला चालू झाला आणि 20-21 तारखेला आम्ही आमचं दक्षिण फाउंडेशन पुणे इथं आमचं 1 इयर ड्रॉपर नीटसाठी 100% स्कॉलरशिपमध्ये ॲडमिशनसाठी नंबर लागला. म्हणून आम्ही म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि तिकडे नंबर लागल्यामुळं आम्ही सदर यांचं फिजिक्सवाला यांचं क्लासेसचं ॲडमिशन कॅन्सल केलं. तर मग आज जूनपर्यंत यांनी आमच्याकडून मग रिफंडसाठी आधार कार्ड, स्टुडंट ID कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्स सगळं घेतलं असताना यांनी आमचा रिफंड अद्यापपर्यंत वापस केला नाही. उडवडीची उत्तरं देत असतात. आणि दुसरी गोष्ट वरून पण अजून की तुम्ही फिजिक्सवाला मुलांना क्लास जॉईन करण्यासाठी तुम्ही आमच्याकडं मुलं पाठवा. मग आमच्याकडे जर एक मुलगा जॉईन झाला तर मग त्यांचं काही तुमचं कमिशन पण देऊ असे पण आम्हाला ते फोन येत असतात. काही व्हॉट्सअपवर मेसेज पण टाकत असतात. आता हा सर्व प्रकार आहे ना ऍडमिशन घेतलेलं महेश नवनाथ नवले या विद्यार्थ्याचं फिजिक्सवाल्याचं आहे ना ऍडमिशन आहे. ते ऍडमिशन आहे 1 जून 2025 रोजीचं आणि फी भरलेली आहे ही 46,600 रुपये. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी भरली. अजून ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा एक प्रकार आहे, त्याची फी भरली आहे 5,000 रुपये. असे एकूण तुम्हाला 51,000 रुपये 51,600 रुपयामध्ये यांना पूर्ण ऍडमिशन गेलं. आता विषय असा आहे रिफंड पॉलिसी पण असेल, ऍडमिशन कॅन्सल पॉलिसी पण असेल. ह्या पॉलिसी असतील ना, पण एकदा बकरा पकडला. आता आपण काय म्हणतो शिक्षणाचं बाजारीकरण झालं. आता हे शिक्षणाचं बाजारीकरण इथपर्यंतच हे मर्यादित राहिलेलं नाही, तर शिक्षणाचा आहे ना काळा बाजार सुरू झालेला आहे. विद्यार्थी घ्यायचे, त्यांना लुटायचं, वरवटायचं, फक्त पैसा